विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांची सत्ताधाऱ्यांवर आगपाखड. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी पक्षावर आगपाखड केली. सध्या शाळा चालू झालेली आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी जे दाखले लागतात त्यामध्ये जन्म मृत्यू दाखल्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु महापालिकेत अद्याप 2280 दाखले पेंडिंग आहेत, त्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. सध्या सत्ताधारी व नगरसेवक हे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या स्थलांतरित होऊन गोवा सहलीमध्ये आहेत, त्यामुळे महापालिकेतील कामकाजही ठप्प झालेलं आहे. नगरसेवक हे नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी आहेत की राजकारण करण्यासाठी आहेत, हा सवाल नागरिकातून उठला आहे. जर विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न निर्माण झालेला आहे, असा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांचा आरोप आहे. या सांगलीच्या नागरिकांवर अशी वाईट वेळ आली आहे, त्या लोकांना सत्ता दिल्या, सत्ता भोगायसाठी दिल्या का सत्ता काम करायसाठी दिल्या? ही सत्ता भोगण्यासाठी सांगली साताऱ्याच्या विधान परिषदेच्या नावाखाली गोव्याला फिरायला गेले, तिथले फोटो नाचलेले आले त्या लोकांचे. कोण स्विमिंग टँक मध्ये पाहावं लागले, कोण समुद्रावर मस्ती करायला लागले. तर या सत्ताधाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे. मग तुम्हाला न्यायची काय गरज पडली का? तुमच्या मतांवर तुमचा विश्वास नाही आहे का? अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. दुसरी गोष्ट आहे की ह्यासाठी नाही त्यांनी काय केले, त्यांनी सूचना देत असताना ऑफलाईन जे कागदपत्र तुम्ही दिसला ते बेकायदेशीर आहेत म्हणून असं सूचना दिल्या. ऑफलाईन बंद. ऑफलाईन दिलेले हे कायदेशीर धरता येत नाही. ग्राह्य धरता येत नाही. बरं, आता एकच वाचणं सांगलीत बसणार, मिरजेत बसणार, कोकणला बसणार. तीन विभागात सांगली तसं सांगितलं नाही, पण बहुतेक असतं नोंद करावी लागत आहे. जन्माची 4 ते 5. तिन्ही विभागात 3 आहे. मृत्यू 50. मृत्यू रोजचे 50 ते 70 नोंद करावी लागत असतात. तिन्ही विभागात 3 आहे. नाही, त्या पोर्टल त्यांनी जुन्या नोंदी पण अपलोड करा म्हणून त्यांनी आता पत्र आले त्यांचं. पण काय झाले, महिन्यापासून पोर्टलच बंद आहे. अधिकारी करायचं काय? आज प्रत्येक विभागाला बघा, एका विभागाला सांगतो तुम्हाला 14 कर्मचारी, 14 कर्मचारी बसून आहेत सांगलीमध्ये. आणि मिरज कुपवाड मध्ये 9 कर्मचारी सगळे बसून आहेत. होत आणि ही लोक गेलेत फिरायला. जाप पडताळणी सरकार टोकन द्यायचं त्यांना, ते टोकन जोडा होण्याची सांगली शहरामध्ये महापालिका जन्म मृत्यू विभागामध्ये जवळजवळ 2208 दाखले प्रलंबित आहेत. आणि विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचा काळ चालू आहे. कित्येक विद्यार्थ्यांना, हजारो विद्यार्थ्यांना दाखले नसल्यामुळे शाळेमध्ये ॲडमिशन मिळालं जात नाही आहे. आणि अशी सांगलीतली परिस्थिती असताना, एवढी गंभीर बाब असताना, तर हे आज झाले का? नाही. हे 1 महिन्यापासून पोर्टल बंद आहे आणि नागरिकांना दाखले मिळत नाहीत ॲडमिशनसाठी. तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, सत्ताधारी हे सत्ता भोगण्यासाठी नसतात, लोकांची सेवा करण्यासाठी असतात. आणि आज हे सर्व सत्ताधारी, सर्व पदाधिकारी सांगली सातारा विधान परिषदेच्या इलेक्शनच्या नावाखाली गोव्यामध्ये सहलीला गेलं. तर ह्या लोकांना सत्ता भोगत असताना लाजा वाटल्या पाहिजे. आज शिक्षणाचा एवढा मोठा गंभीर विषय असताना, एवढे दाखले प्रलंबित असताना ह्या लोकांनी कामाला दुजोरा देऊन ट्रिपला महत्व दिले. आज ह्या लोकांकडे एका बाजूला हे लोक सांगतात की आमच्याकडे 700 मतदान आहे, 700 मतदान आहे. एवढं मतदान असताना ह्यांना भिण्याची जरूरत का लागली आणि ट्रिपला जाण्याची गरज का लागली? आज आम्ही विरोधी पक्ष नेता म्हणून, काँग्रेस म्हणून
ह्या सत्ताधाऱ्यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि जे विद्यार्थी ॲडमिशन विना शिक्षणाला मोकले जाणार आहेत किंवा ह्या लोकांचं मुलांचं वेळानं शिक्षण होणार आहे, ह्या विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान ह्या सत्ताधाऱ्यांनी याची जबाबदारी घ्यावी. एका बाजूला पोर्टल 1 महिना बंद असताना, ह्यांना माहीत असताना, तर सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक शाळेला पत्र महापालिकेच्या वतीनं काढणं गरजेचं होतं की आमचा असा पोर्टलचा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळं तुम्ही विद्यार्थ्यांचं ॲडमिशन करून घ्या आणि त्यांना 1 महिन्याची मुदत द्या दाखले जमा करण्यासाठी. पण असं कोणत्याही प्रकारचं काम तिने केलं नाही. फक्त सत्ता मिळवायची, ती पण काटावर मिळवायची आणि ती सत्ता भोगायची, त्या सत्तेचा उपभोग घ्यायचा, एवढंच ह्या ठिकाणी काम करतानाही सत्ताधारी दिसत आहे.